नमस्कार मित्रांनो, भारतीय नौदल SSC-IT अधिकारी यांचं मिशन 2027 मध्ये जी भरती होणार आहे त्याबद्दलचं डिटेल्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर 5 दिवसीय SSB मुलाखतीची संपूर्ण ब्ल्यूप्रिंट आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं SSBमध्ये सिलेक्ट होण्याचं, तर त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. द मिशन एका दृष्टिक्षेपात जर पाहायचं झालं तर शाखा म्हणजे शॉर्ट सर्व्हिस कमिशन SSC एक्झिक्युटिव्ह IT या पदासाठी ही प्रोसेस आहे. कोर्स हा जानेवारी 2027 पासून स्टार्ट होणार आहे. रिक्त पदे टोटल 15 आहेत, ज्यात मेन्स आणि वुमेन्स दोन्ही एकत्र आहेत. अर्ज सुरू साधारण 16 मे 2026 ते 1 जून 2026 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. यासाठी जन्म हा 1 जानेवारी 2002 ते 1 जुलै 2007च्या दरम्यान असणं गरजेचं आहे. किमान 60% गुणांसह मिनिमम 60% तुम्हाला BTech, MTech, CSIT, डेटा ॲनालिटिक्स, AI, सायबर सिक्युरिटी किंवा MCA आणि MSc मध्ये असणं अपेक्षित आहे. कट ऑफचे सत्य आणि अपेक्षा विरुद्ध वास्तव काय आहे ते आपण बघूयात. तर अधिकृत नियम ऑफिशियल रूल असं म्हणतो की किमान पात्रता 60% गुण आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपल्याला SSBचा कॉल हा येईल. पण ॲक्च्युली वस्तुस्थिती जी आहे की जे टोटल ॲप्लिकेशन्स SSCसाठी आलेले असतात, तर त्यात नौदलाची एक नॉर्मलायझेशनची प्रक्रिया आहे. त्यानंतर मागील ट्रेंडनुसार CSC आणि ITसाठी प्रत्यक्ष शॉर्टलिस्टिंग कट ऑफ हा 75 ते 80%च्या घरात असतो. महिलांसाठी कमी जागा असल्यामुळे कट ऑफ अजून जास्त वाढू शकतो. निवड प्रक्रियेचं तत्त्वज्ञान द ऑफिसर ट्रायड हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, ज्यात SSB तुमच्या कोडिंग कौशल्याची नाही तर तुमच्या व्यक्तिमत्त्वाची चाचणी इथे घेणार आहे. तर पहिले तुमचं वाचा म्हणजे तुमचे बोलणे मुलाखत अधिकाऱ्यांद्वारे ही चाचणी घेतली जाणार आहे. त्यानंतर तुमची मनसा म्हणजे तुमचे विचार हे मानसशास्त्रज्ञ जे आहेत त्यांच्याद्वारे तुमची चाचणी घेतली जाईल. त्यानंतर कर्मणा म्हणजे तुमची कृती हे गट चाचणी अधिकाऱ्यांद्वारे GTOद्वारे तुमची ही चाचणी कंडक्ट केली जाणार आहे. द ग्रेट फिल्टरने पहिली शॉर्टलिस्टिंग ही विद्यार्थ्यांची केली जाणार आहे. यात OIR चाचणी म्हणजे ऑफिसर इंटेलिजन्स रेटिंग, शाब्दिक आणि अशाब्दिक बुद्धिमत्ता चाचणी, त्यानंतर पिक्चर परसेप्शन आणि डिस्कशन टेस्ट, तर चित्र पाहण्यासाठी फक्त 30 सेकंद, कथा लिहिण्यासाठी 4 मिनिटे आणि त्यानंतर 15 उमेदवारांचा गटात चर्चा ग्रुप डिस्कशन अशा पद्धतीने मॅक्झिमम मॉबमधनं शॉर्टलिस्ट हे कॅन्डिडेट केले जाणार आहेत. बहुतांश उमेदवार पहिल्याच दिवशी घरी परततात. टिकून राहण्यासाठी आत्मविश्वास आणि स्पष्ट संवाद या प्रोसेसमध्ये आवश्यक आहे. दिवस 2 मनसा मानसशास्त्रीय रणांगण असणार आहे. यात थीमॅटिक ॲप्रिसिएशन टेस्ट तुमचे कंडक्ट केले जाईल. त्यानंतर 12 चित्रे, एक कोरे चित्र, प्रत्येक चित्रावर कथा लिहिण्यासाठी 30 सेकंद तुम्हाला इथे दिले जाणार आहेत. SRT सिच्युएशन रिॲक्शन टेस्ट, 60 दैनंदिन परिस्थितींची उत्तरे लिहिण्यासाठी 30 मिनिटे तुम्हाला दिली जाणार आहेत. त्यानंतर वर्ड असोसिएशन टेस्ट, यात 60 शब्द, प्रत्येक शब्दासाठी फक्त 15 सेकंद पहिली आलेली प्रक्रिया लिहावी तुम्हाला लागणार आहे. SD सेल्फ डिस्क्रिप्शन, स्वतःचे वर्णन, पालक, मित्र, शिक्षक तुमच्याबद्दल काय विचार करतात तर याबद्दलचं तुम्हाला लिहावं या प्रोसेसमध्ये लागणार आहे. ही असणार आहे तुमची मनसा.
त्यानंतर दिवस 3रा आणि 4था तुमची कर्मणा टेस्ट इथे कंडक्ट केली जाईल GTOच्या माध्यमातून. यामध्ये गटचर्चा आणि नियोजन असेल, सामाजिक मुद्द्यांवर चर्चा आणि समस्येवर उपाय शोधणे असेल, PGT आणि HGT असेल, दोरी फळ्या वापरून सामानासह अडथळे पार करायची तुमची प्रोसेस असेल. त्यानंतर स्नेक रेस असेल, ग्रुप ऑब्स्टॅकल रेस असेल, इतर गटांची स्पर्धा. सांघिक भावना महत्त्वाची असणार आहे. वैयक्तिक अडथळे असतील, इंडिव्हिज्युअल ऑब्स्टॅकल 3 मिनिटात 10 अडथळे तुम्हाला पार करायचे असतील. त्यानंतर कमांड टास्क असेल, स्वतः कमांडर बनून गटाला नेतृत्व देण्याची टास्क तुमची असणार आहे. महत्त्वाचा मुद्दा GTO वैयक्तिक शौर्याबद्दल नाही, तर तुम्ही दबावाखाली टीमसोबत कसे काम करता याबद्दलची ही टेस्ट तुमची कंडक्ट केली जाणार आहे. त्यानंतर असेल वाचा, वैयक्तिक मुलाखत असेल तुमची. PIQ पर्सनल इन्फॉर्मेशन क्वेश्चनरीज असतील. वर आधारित 45 ते 60 मिनिटाचा सविस्तर चर्चा तुमच्यासोबत केली जाईल. डूज आणि डोंट्स यात तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. स्मार्ट, उत्साही आणि स्पष्ट आवाज बोला. माहिती नसल्यास विनम्रपणे सांगा माहिती नाही आहे म्हणून. खोटे बोलू नका, बनावट लगेच पकडले जाते. हातपाय हलवून अस्वस्थता दाखवू नका. तर तुमची शैक्षणिक कामगिरी, तुमचं कौटुंबिक आणि सामाजिक, छंद आणि क्रीडा, सामान्य ज्ञान आणि मानसिक धैर्याबद्दल या टेस्टमध्ये तुमच्याशी चर्चा इथे केली जाते. 5वा दिवस असेल अंतिम निर्णय आणि वैद्यकीय चाचणी तुमची कंडक्ट केली जाईल. बोर्ड कॉन्फरन्स अध्यक्ष GTO, मानसशास्त्र आणि मुलाखत अधिकारी यांच्या एकत्रित बैठकी घेतली जाईल. तिन्ही पैलूंचा मनसा, वाचा आणि कर्मणा सांगड घालून अंतिम निर्णय इथे घेण्यात येईल आणि तांत्रिक अधिकाऱ्यांद्वारे निकालाची ही घोषणा इथे करण्यात येणार आहे. वैद्यकीय चाचणी निवड झालेल्या उमेदवारांसाठी मिलिटरी हॉस्पिटलमध्ये 4 ते 5 अत्यंत कडक वैद्यकीय चाचण्या केल्या जाणार आहेत. वजन, उंची, निकष, दृष्टिक्षेप आणि इतर शारीरिक मानके तपासली जाणार आहेत. शस्त्रागार, अंतिम तयारी आणि प्रशासन. तर पोशाख, अटायर गिअर, गडद रंगाचे फॉर्मल पॅन्ट आणि फिकट रंगाचे शर्ट. त्यानंतर GTOसाठी पांढरे शॉर्ट्स, टी शर्ट आणि पांढरे स्पोर्ट्स शूज. हिवाळ्यासाठी स्वेटर जॅकेट. कागदपत्रे, तर तुम्हाला सर्व मूळ गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्रे द्यावी लागतील. त्याचबरोबर 20 पासपोर्ट साईज फोटो पांढऱ्या पार्श्वभूमीवर आणि कॉल लेटर आणि ओळखपत्र, आधार, पॅन तुम्हाला द्यावं लागणार आहे. शारीरिक तंदुरुस्ती, अकादमीसाठी स्वतःला तयार करा. 15 मिनिटे 2.5 किमी धावणे, 25 सीट ॲप्स आणि 13 पुशअप्स, 6 चिन ॲप्स हे तुम्हाला करावे लागणार आहेत. सो या सर्व गोष्टींची तयारी तुम्ही ठेवा आणि SSCमध्ये सिलेक्शन होण्यासाठी SSBमध्ये तर हे खूप महत्त्वाची गोष्ट असणार आहे. सो जे विद्यार्थी या एज ग्रुपमध्ये बसत असेल त्यांनी नक्की ट्राय करा. असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.